ताना पाहिलं मिळेल। पहिल्याच मॅचमध्ये एटी स्पोर्ट्सने टॉस जिंकला। टॉस जिंकून जर प्रथमदा पाहिलं तर या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा। बॅटिंगसाठी दख्खन पन्हाळाला आमंत्रित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता अरुण तेली साहेबांचा एटी स्पोर्ट्स संघ जलसिंग पाटील या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, ते मात्र ॲज अ कॅप्टन पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दख्खन पन्हाळा देवराज मिटके टीमचे कॅप्टन देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचा ओनर कोण आहे, मालक कोण आहे त्या टीमचा? आणि जीवन शिंदे टीमचे मालक देखील आहेत। दोन्ही पंच आमच्या मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत। आमचे तिन्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीचे नामवंत पंच प्रतीकजी राऊत सर असतील, विश्वनाथ लिंगायत सर असतील आणि अक्षय कोळंबेकर सर असतील, तर यांची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते। आजच्या दिवसाला सुरुवात होताना पाहायला मिळेल काही क्षणातच दख्खन पन्हाळा मात्र या ठिकाणी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत। सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते। निखिल एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जुगनू आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पाहूया निखिल आणि जुगनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये tenniscricket.in वर आपण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहे। आणि आजच्या दिवसात 7 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे। त्यामुळे मॅचला होते काही क्षणातच सुरुवात। संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष मात्र आज या क्रीडा स्पर्धेवर असणार आहे। पंचांचा इशारा येतोय या मॅचच्या सुरुवातीचा, आजच्या दिवसाच्या सुरुवातीचा। दोन्ही टीमला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देऊयात। आजच्या दिवसाला सुरुवात होताना पाहायला मिळते KPL पर्व दुसरे गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत सचिन चौगुले। पहिला बॉल बॅकफुटला जात हळूवार पद्धतीने केवळ कट करण्याचा प्रयत्न निखिल यांचा त्या ठिकाणी होता आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव पहिल्या चेंडूवर या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय। क्रिकेटच्या खेळाचं खऱ्या अर्थाने सूत्र हेच आहे की बॅट्समनचं काम हेच आहे की मैदानात गेल्यानंतर त्याला धावा बनवायच्यात आणि बॉलरचं काम हेच आहे की त्यांनी बॅटरला रोखायचं आहे। विकेट घ्यायच्या किंवा धावा नाही येऊ द्यायच्या, ही दोन प्रथम कार्य पाहायला मिळतात। कोल्हापूर क्रिकेटची पंढरी कसबा बावडा आणि आज बावडा नगरीमध्ये जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण आयोजकांचा मी विशेष कौतुक करू। विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट फिरवली आहे परंतु मोठा फटका नाही येऊ शकला, परंतु बाईच्या स्वरूपातील का होईना एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या 2 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते। जबत मॅचच्या दिशेने पहा, प्रत्येकाचा एक वेगळी उत्कंठा प्रत्येकालाच होती की ही स्पर्धा कधी सुरू होणार आणि आज मात्र अंतिम दिवस आहे। यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। लॉंग ऑनला खेळला, तिकडे मात्र फिल्डर आले आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। सुरुवात जर पाहिली तर थोडीशी सावधच होताना पाहायला मिळते। 7 ओव्हरची मॅच आहे। आता कोल्हापूरकरांसाठी 7 ओव्हर म्हणजे काय जास्त अप्रूप नाहीये, परंतु मला अप्रूप आहे कारण आपल्याला 5-6 ओव्हरच्या मॅचची सवय आहे कॉमेंट्रीची। परंतु इकडे जर पाहिलं तर 8 आणि 7 अगदी बेळगावला देखील जर पाहिलं तर 10-12 अशा ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळतात आणि कोल्हापूर म्हटलं तरी देखील 8 ओव्हरच्या मॅचेस आपण सातत्याने पाहतो। 3 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। जुगनू आणि निखिल या डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॉलने वळण घेतलंय, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। अच्छे सुंदर सुरुवात होते चंदू सर आजच्या दिवसाची। जबत मॅचच्या दिशेने यावेळेला मात्र टायमिंग ते पुन्हा एकदा प्रॉपर नाहीये, परंतु बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय। अडवण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी अतिशय जलद आणि धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते। एका धावेने हा धावफलक पुढे निघालाय आणि फलंदाजाचं कामही तेज आहे। ओपनरचं तर तीच भूमिका असते। पॉवर प्लेमध्ये तुम्हाला काही कटस्ट्रोक खेळावे लागतात, काही सर्कलच्या वरून खेळावे लागतात आणि धावा बनवावे लागतात, वेगात धावा बनवावे लागतात, विकेटही टिकवाव्या लागतात। आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्या सुरुवातीला जर पाहिलं तर या ठिकाणी 4 धावांवर धावफलक थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सचिन चौगुले। अखूट टप्प्याचा बॉल मात्र या ठिकाणी पूल नाही करू शकले आणि इकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते। बघता बघता पहिली ओव्हर संपलेली आहे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर दख्खन पन्हाळा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या बिनबाद 5। थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल सर, कारण सकाळच्या सत्रात
थोडंसं मैदानावर दबावाचं वातावरण, आताच झालेलं रोलिंग, मैदानावर फिरवलेलं पाणी, या सगळ्याचा परिणाम म्हणून खेळपट्टी थोडीशी स्लो होईल. जसं जसं ऊन वाढेल, जसं जसं तापमान वाढेल, जसं जसं खेळाडूंच्या शरीराचं तापमान वाढेल, खेळाडू जसे गरम होतील तसे मोठे फटके जास्त पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे कुस्तीचे पेलवान चंदूसर मैदानात उतरल्यानंतर पहिल्यांदा आपलं शरीर गरम करतात आणि त्यानंतर रिंगण गरम करतात. क्रिकेटचे खेळाडूसुद्धा आणि कोल्हापूरचे खेळाडू हे तर अगदी जन्मापासूनच कुस्ती बघत बघतच मोठे झालेत आणि त्यामुळे कुस्तीच्या पेलवानाचे गुण त्यांच्यामध्ये अगदी आपसुकच उतरतात. नक्कीच. कुस्ती आणि कोल्हापूर म्हणजे आजही महाराष्ट्रात कोणाला मल्ल व्हायचं असेल तर त्याला लहानपणीच कोल्हापूरला पाठवलं जातं. इकडला खुराक, इकडली जी तालीम असते ती मात्र त्यांना, आणि इकडली माती, आणि हीच ओळख आहे या कोल्हापूर नगरीची. असंख्य अशा आठवणी. आम्ही नंदू उल्पे सरांचं मनापासून आभारी असो. सकाळच्या सत्रात अंबामातेचं दर्शन मिळणं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे कोल्हापूरला येऊन, आणि ते देखील रविवारच्या दिवशी मिळालं आहे. त्यामुळे नंदू सर आपलं आम्ही मनापासून आभारी आहोत, आणि संपूर्ण आयोजन कमिटीचे देखील. तर जावेत मॅचच्या दिशेने, कारण या सगळ्या गोष्टी असेल आयुष्यभराचा ठेवा आहे. म्हणजे कोल्हापूरला दर्शनासाठी येणं किंवा कोल्हापूरला क्रिकेटच्या समालोचनासाठी येणं या दोन वेगळ्या बाबी आहेत, परंतु एकाच वेळेला या दोन्ही गोष्टी पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर चर्चा आज या कोल्हापूरची होणारच आहे. दक्षिण काशी देखील म्हटलं जातं कोल्हापूरला, आणि क्रिकेटमध्ये देखील एक मोठं नाव आहे. यावेळेला बॅट अगदी वेगात फिरवण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा वेगात निघून गेलाय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी जलसिंग पाटील हे नाव चर्चेत आहे सध्या, कारण ज्या पद्धतीने ते सध्या खेळतायत, कॅप्टन आहेत या टीमचे, आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय आणि निखिल यांच्याकडे उत्तर नव्हतं. लेंथवरचा बॉल शूट झाला. यावेळेला आपण पाहू शकता थोडीशी उसळी होती. थर्डमॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु 2 धावा नाही रोखू शकत आहेत, आणि जोपर्यंत थ्रो होतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. हा खूप टप्प्याचा चेंडू स्लाइस केला होता. 2 धावा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, आणि चंदू सर आजचा दिवस खूप खास बनवला आहे नंदू उल्पे सरांनी. नंदू सर 2008 पासून दर वर्षातून 4 फेऱ्या माझ्या कोल्हापूरमध्ये असतात, पण आज आयुष्यात पहिल्यांदा मला अंबाबाईला प्रदक्षिणा करता आली, आणि त्यासाठी नंदू सर आपले मनपूर्वक आभार. पहा, आणि या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार. वाह, निखिल यांच्या बॅटमधून चौकाराला देखील सुरुवात होताना पाहायला मिळते. दख्खन पन्हाळा स्पोर्ट्सच्या साठी येतोय चौकार, 4 धावा. हा चौकार खूप महत्त्वाचा होता. सामना सुरू झाल्यापासून पहिला KPLचा चौकार अंतिम दिवसातील केव्हा येतोय, कुठच्या षटकात येतोय, कोणाच्या बॅटमधून येतोय, ह्याची सगळी चर्चा सगळीकडे चालू असते. चंदू सर, चौकार जरी दिवसातून खूप दिसले तरी पहिला चौकार, पहिलं प्रेम, हे जसं आपण लक्षात ठेवतो तसाच हा पहिला चौकार लक्षात ठेवेल. आणि त्या पाठोपाठ यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, अगदी सीमारेषेच्या पलीकडे निघाला बॉल, तिकडे अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगले एफर्ट्स तिकडे दाखवलेले आहेत. जहीर मालदार त्या ठिकाणी होते, आणि त्यांच्याकडून बॉल अडवला जातोय. फिल्डिंग हा फॅक्टर कालही खूप महत्त्वाचा राहिला, आणि आजही तो महत्त्वाचा राहणार आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जलसिंग पाटील यांना आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे, त्या ठिकाणी चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट नाही करू शकले, आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. 14 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पहा, प्रीमियर लीग म्हटलं तर चर्चा अगदी सुरुवातीपासून, काल मी म्हटलं की कुणाच्या टीम कशा झाल्यात, कुणाची टीम स्ट्रॉंग, कुणाची टीम स्ट्रॉंग नाही आहे, अशा चर्चा होतात, परंतु कधी कधी रिझल्ट देखील वेगळेच लागताना पाहायला मिळतात प्रीमियर लीगमध्ये. आता बऱ्याचशा टीम अजून ऑन आहेत, काही टीम जर पाहिलं तर स्पर्धेच्या बाहेर देखील गेलेल्या आहेत. 7 ओव्हरची मॅच आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, पुल करायचा होता, टायमिंग नाही, आणि जलसिंग पाटील कर्णधार म्हणून गोलंदाजीला आले, आणि मात्र या ठिकाणी यश मिळवून दिलंय. विकेट येताना पाहायला मिळते. खराब शॉट सिलेक्शन सर, ऑफस्टम्पच्या बराच बाहेर होता. प्री डिटरमाइंड शॉट ज्याला म्हटलं जातं, आधीच ठरवलं होतं या चेंडूवर शफल व्हायचं, ऑफस्टम्पच्या बाहेर जायचं, मिड विकेट, लॉंग ऑन हा एरिया कव्हर करायचा. पण या प्रयत्नात पहिल्या विकेटचं होतंय पतन. जुगनू मैदानावर न चमकता फक्त 4 चेंडूत 1 धाव करून वैयक्तिक 1 आणि सांघिक 14 या धावसंख्येवर माघारी. पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट माघारी परतले, जुगनू माघारी परतलेत. निखिलच्या जोडीला जर पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत पंकज पाटील. करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचा असणारा सुपुत्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. पहा, एखादा खेळाडू ज्यावेळेला मैदानात उतरतो ना,
त्याचं नाव तर करायचंच असतं, परंतु त्याच्याबरोबर त्याच्या गावाचं आणि तालुक्याचं जर नाव झालं तर काय आणखी थोडीशी मजा येते. आणि असाच नेगवे खालसा गावचा करवीरचा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल आपल्याला त्यांच्या जोडीला पाहायला मिळत आहेत. मलकापूर शाहूवाडी शाहूवाडीची ती काल चर्चा सुरू होती यूट्यूबला सुद्धा की शाहूवाडीचे खूप सारे खेळाडू आहेत ते क्वालिफाय होताना पाहायला मिळालेत. 14 धावा धावफलकावर असताना 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. बादल सर 2 षटकात 14, काय म्हणाल नियंत्रण? 7ची सरासरी 7 षटकांचा सामना, म्हणजे या सरासरीने 50 धावा जरी दिसत असल्या तरी या गतीने जर संघ खेळला थोड्याशा शेवटच्या ओव्हरमध्ये एक्सेलरेट केलं जाईल. 60-70 तर स्कोरबोर्डवर पाहता येईल असा माझा अंदाज या सकाळच्या पहिल्या सामन्यासाठी. नक्कीच. आणि आता गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर तिसरं षटक घेऊन येत आहेत ज्योतिबा पाटील येताना पाहायला मिळत आहेत. चंदगडचे, क्या बात आहे. चंदगडी भाषा थोडीशी एक वेगळी भाषा देखील आहे. अगदी कर्नाटकच्या सीमारेषेवर आजरा, चंदगड हे तालुके देखील आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हापूर देखील भौगोलिकदृष्ट्या देखील जर पाहिलं तर बराचसा मोठा आहे आणि प्रत्येक विभागामध्ये विविध तालुक्यांची एक वेगळी खासियत देखील या कोल्हापूरच्या देखील आपल्याला पाहायला मिळते. असे चंदगडचे पहा अख्ख्या जिल्ह्याला एका मंचावर आणले या स्पर्धेने. विविध तालुक्यातील खेळाडू, गावागावातील खेळाडू कोल्हापूर शहरात येतात, या बावड्यात येतात, इथे खेळ खेळतात. कदाचित कित्येकांनी पहिली स्पर्धा सुद्धा खेळली असणार आहे इकडे येऊन, कारण आणि ती संधी त्यांना कोणी दिली आहे? KPLने दिली आहे. धावसंख्या 15 झाली आहे. ओव्हर नंबर 3 ज्योतिबा पाटील यांना मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पंकज यांच्या विरुद्ध यावेळेला चांगला बॉल या ठिकाणी आळूवार पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. बॉल कळला नव्हता ॲक्च्युली आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक धाव येते. कदाचित बॅटर लेग स्टम्पच्या दिशेने खेळण्याच्या पावित्र्यावर होता. शेवटच्या क्षणी चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि एक सुंदर पदल आलित्य सुद्धा पाहता आलं. हे पिस्टिंग खूप महत्त्वाचं. पदल आलित्य, फुटवर्क ज्याला म्हटलं जातं. धावसंख्या होते 16. तिसरं षटक ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ज्योतिबा पाटील, ज्योतिबाचा दिवस देखील आहे आणि आमचे मनोज बेल्लेकर सर आणि अमोलजी जमदाडे सर आज तिकडे जाऊन देखील आले आहेत. यावेळेला आपण पाहू शकता हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. वा, जबरदस्त स्ट्रोक आलाय. अतिशय ताकदवान असा फटका. ज्या पहिल्या षटकाराची आजच्या दिवसातली प्रतीक्षा होती तो पहिला षटकार पाहायला येतोय निखिलच्या बॅटमधून. रिप्लेमध्ये पहा, गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवरून. राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर, आखूट टप्प्याचा चेंडू, अतिशय दर्जेदार हुक मिड विकेटच्या डोक्यावरून. KPL षटकार. क्या बात आहे. आजच्या दिवसातील पहिली धाव सुद्धा निखिल यांनीच काढली. पहिला चौकार देखील त्यांनीच मारलाय. पहिला षटकार देखील आजच्या दिवसातील त्यांनीच मारलेला आहे. पाहूया ओपनिंग डेला सुद्धा पहिला चौकार, पहिला षटकार आहे आणि यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 अक्षरशः बॉल आणि नशीब एकमेकांशी खेळत होते आणि तिकडे जर पाहिलं तर धावा 4 की 6 हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्यांनीच प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे की हा षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 28 वर जाते. बॅक टू बॅक 2 षटकार. बादल सर पुन्हा एकदा पहा, रिप्लेमध्ये हाफ हार्टेड शॉट होता लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7व्या प्रयत्नानंतर चेंडू जमिनीला दान होतोय. ज्या चेंडूवर निखिल सारखा कसलेला खेळाडू बाद झाला असता त्या चेंडूवर मिळतोय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. निखिल हे नाव चर्चेत आहे आज, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली आतापर्यंत. यावेळेला वेगात ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय आणि थोडासा दबाव, बॅक टू बॅक 2 षटकार आले त्याचा थोडासा दबाव पाहायला मिळाला बादल सर. आणि त्याचमुळे की काय व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 29 आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ज्योतिबा पाटील. निखिल यासाठी यावेळेला फुलटॉस, त्याला भिरकावून दिला गेलाय सीमारेषेच्या पार. लगातार तिसराच म्हणेल, कारण या अगोदर वाईडच टाकला होता. आणि काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी करतायत निखिल सर. या 3 षटकारांविषयी गोलंदाज जर चिंतित असेल, प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन चिंतित असेल, पण सगळ्यात जास्त चिंतित असेल लॉंग ऑनचा खेळाडू ज्याच्याकडून तो झेल सुटला होता. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले बंद बघा. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न केला होता पण यावेळी संधी नव्हती या खेळाडूकडे. हा सलग तिसरा षटकार. धावसंख्या, जी धावसंख्या पहिल्या 2 षटकात कासव गतीने चालत होती ती धावसंख्या आता मात्र अश्वाचा वेग पकडताना दिसते. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. याला तर क्रिकेट म्हणतात. आणि आता आपण पुन्हा एकदा पाहू शकता ज्योतिबा थोडेसे या ठिकाणी
डबल माइंड झालीत की आता बॉलिंग करायची तर कुठे करायची. म्हणजे 3 चेंडू टाकले जे अधिकृत होते ते तिन्ही सीमारेषेच्या पलीकडेच पाठवले त्यांनी. आणि चर्चा आहे या ठिकाणी निखिल शिरगावकर यांची. सकाळचं सत्र निखिल यांच्या नावाने राहिलं आहे कारण तुटून पडलेत ते. टीमची धावसंख्या 36 झाली आहे आणि त्यामध्ये 31 धावा तब्बल निखिल शिरगावकर यांच्याच आहेत. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. निर्जन स्थळी चेंडू पडला आणि एक धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. एक विकेट आली. थोडासा दबाव पहिल्या 2 ओव्हरमध्ये होता परंतु निखिल शिरगावकर यांनी मात्र दबाव प्रतिस्पर्ध्यांवर तिसऱ्या ओव्हरमध्ये निर्माण केला. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 37. निखिल खेळतायत 32 वर. पहिल्या 2 षटकासाठी सरासरी चंदू सर 7 धावांची होती आणि तिसऱ्या षटकात सरासरी बघा 12.33. हा कुटप्प्याचा चेंडू, फटका फसला होता, माफ करा, हा षटकार जो मिड विकेटच्या डोक्यावरून. हे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा दुसरा षटकार ज्या ठिकाणी झेल सुटला होता. हो, हा झेल सुटलेला झेल या क्षेत्ररक्षकाला बराच काळ त्रास देत राहील सर. बऱ्याच दिवसांची झोपमोड होईल या षटकाराबरोबर. आणि त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरून या षटकारासाठी तर निखिलने कोणालाच संधी दिली नव्हती. सलग 3 षटकार, 12.33ची सरासरी, 3 षटकांची सांगता, 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या आता एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करू लागलेली आहे. पहिल्या 2 षटकात नियंत्रित असलेली धावसंख्येचं नियंत्रण मात्र या ठिकाणी अनियंत्रित झालं कारण तब्बल या ठिकाणी मोठ्या धावसंख्या 23 धावा तिकडे येताना पाहायला मिळाल्या. आणि आता जर पाहिलं तर या धावसंख्येला थांबवण्यासाठी स्वतः कॅप्टन पुन्हा एकदा जलसिंग पाटील येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील जलसिंग. पन्हाळ्याचे खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी त्यांच्याकडून देखील केली जाईल. जलसिंग पाटील हे नाव सुद्धा चर्चेत आहे. वलयांकित नाव आहे कोल्हापूर क्रिकेटमधील. त्यात जलसिंग यांना आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजीसाठी. कॅप्टन आहेत आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. आणि विकेट देखील कोणाची आली आहे पहा, निखिल यांची आली आहे. ज्या निखिलने सरळ बॅटने आक्रमक पावित्र्य धारण केला होता त्या निखिलला यावेळी आडव्या बॅटचा मोह. चेंडू बघा, राईट हँड ओव्हर द विकेट, ऑफस्टम्पच्या अगदी जवळ चेंडू पिच होतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने वळतोय. बॅटची कडा घेऊन प्लेड ऑन होत आहेत निखिल. यावेळी निखिल मिडल करू शकत नाही आहेत. ज्या निखिल यांनी सलग 3 षटकारांची आतषबाजी केली तेच निखिल यावेळी दुसऱ्या अँगलने बघूया. हा चेंडू आडव्या बॅटचा प्रयत्न, क्रीजच्या कोणापर्यंत पोहोचले होते, खेळण्यासाठी खूप डीप वर गेले होते आणि त्यानंतर फसलेला फटका. 14 चेंडू 32 धावा, 3 आकर्षक षटकार आणि एक लाजवाब चौकार सुद्धा. आणि आता जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये देवराज मिटके त्यांना पाहायला मिळत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पन्हाळा स्टार येताना पाहायला मिळत आहेत. देवराज मिटके, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. जबाबदारी आहे कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशीच पात्र या ठिकाणी मॅच आता आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूर प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजचा दिवस जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाचा पाहायला मिळतोय. कोण बाजी मारणार याची चर्चा सर्व दूर आहे परंतु चांगलं दर्जेदार क्रिकेटही पाहायला मिळेल. आणि इकडे आपण पाहू शकता 7-7 षटकांच्या या लढती मात्र आज सुरुवातीला रंगताना पाहायला मिळतात. 4ही मॅचेस या 7 षटकांच्या असतील आणि सध्या षटक क्रमांक 4 सुरू आहे. जलसिंग यांचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, कव्हर्सला ढकलला, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तिकडे देवराज यांना पंकज यांनी थांबवलं आणि कळवलंय एकच धाव इकडे घेऊया, थोडीशी रिस्क नको. आणि धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते ती 1ने पुढे गेली आहे धावसंख्या. थांबवलं होतं दुसऱ्या फलंदाजाने. देवराज मिटके आणि पंकज पाटील ही जोडी मैदानावर जाणतात. यावेळी सलग 2 गडी बाद झालेत स्वस्तात लवकर. तिसरा गडी धावबाद होणं संघाच्या दृष्टीने खूप तोट्याचा व्यवहार होऊ शकतो. यावेळेला देखील एक चांगला बॉल परंतु पहा मोठं मैदान आहे. सिंगल डबल्स देखील प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकू शकतात आणि तेच इकडे पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर विकेट आली आणि दुसऱ्या दोन्ही बॉलवर सिंगल घेण्याचं काम देखील या ठिकाणी केलं गेलेलं आहे. खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज देखील tenniscricket.in ची टीम इकडे करते. आमचे सगळे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आयोजकांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्याचमुळे की काय आज ही क्रीडा स्पर्धा चर्चेत आपल्याला पाहायला मिळते आणि चर्चा आहे अख्ख्या महाराष्ट्रभर देखील. खरा बॉल फुलटॉस होता, त्याच्यावर आक्रमण आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार
खूपच खराब चेंडू होता सर, फुलटॉस चेंडू होता. रिप्लेमध्ये बघूया या चेंडूवर नेमकं काय काय घडलं पहा. परत एकदा खूप डीपवर राहिले क्रीजच्या. फुलटॉस चेंडू हुक केलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. KPL षटकार. या इनिंगमधील हा तब्बल 4था षटकार. पहिले 3 षटकार निखिलच्या बॅटमधून आणि हा पहिला षटकार कर्णधाराच्या बॅटमधून. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 45 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विकेट गेली त्याचा दबाव आहे की काय असं वाटत असताना एक फुलटॉस बॉल आला आणि लगेच देवराज यांनी त्याचा फायदा देखील घेतलाय. कोलवा टप्प्याचा बॉलर याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणतात. एक प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत. तुम्हाला काही बॉलला सन्मान देणं देखील आवश्यक आहे. आणि इकडे चांगला बॉल डॉट जाण्यापेक्षा एक धाव आलेली केव्हाही चांगली. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 46 धावा. यावेळी कौतुक दोघांचं पण करावं लागेल. शफल झाले होते ऑफस्टम्पच्या बाहेर आणि गोलंदाज जलसिंगने त्यानंतर चेंडू ऑफस्टम्पच्या अजून बाहेर. यावेळेला देखील आपण पाहू शकता स्ट्रोक हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचताना पाहायला मिळत आहेत. विकेट येताना पाहायला मिळेल. जलसिंग पाटील यांनी या षटकात आणखीन एक हादरा दिलेला आहे. आणि संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 46 असताना आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि यश मिळतंय एटी स्पोर्ट्सला दख्खन पन्हाळा संघाच्या विरुद्ध. जलसिंग पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असं का म्हटलं जातं. 3 गडी बाद झालेत आणि चंदू सर हे 3ही गडी कोणी बाद केलेत. कर्णधार झेल पहा, अतिशय सुंदर झेल कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. अभिजित असेल कदाचित त्या खेळाडूचं नाव. एक युवा खेळाडू आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची छबी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आमदार ऋतुराज पाटील दादांची स्क्रीनसुद्धा आपल्याला या स्क्रीनवर ही छबी. त्यानंतर आमचे स्पॉन्सरर इझुकू, नेवर स्टॉप, श्राईन मोटर्स, आमचे सगळे स्पॉन्सरर खूपच सुंदर ही स्पर्धा घडवण्यासाठी त्यांचं सर्वांचं सहकार्य. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. 46 झालेल्या जरूर आहेत परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये मुख्य समालोचक म्हणून माझ्या बरोबरीने बादल चौधरी सर माझ्या बरोबरीने असतील. धन्यवाद चंदू सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ मासाहेब आज ज्यांची पुण्यतिथी नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा करून छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना देऊन बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024च्या निमित्तानं पुन्हा एकदा tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 4 षटकांची होते सांगता. धावसंख्या 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय दख्खन पन्हाळा. पन्हाळा एक ऐतिहासिक नाव. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसन झालं तेव्हा छत्रपती संभाजी महाराज याच पन्हाळा गडावर होते. जो पन्हाळा पुढे जाऊन स्वराज्याची राजधानी सुद्धा बनला. त्याच पन्हाळ्याचा संघ मैदानावर प्रथम फलंदाजी करतोय दख्खन पन्हाळा संघ एटी स्पोर्ट्स संघाविरुद्ध. 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाची सुरुवात. बॉलिंग मार्कवर सचिन चौगुले. मनगटी फटका खेळायला भाग पाडलं होतं. मिडविकेटच्या दिशेने 1 धाव दबाव बनवला होता आणि चंदूसर हा दबाव पहिली धाव घेताना जो दबाव बनवला आणि त्याचं परिपाक त्याचा परिणाम म्हणून एकेरी धावेचं रूपांतर अगदी लिलया 2 या धावसंख्येत पाहायला मिळतंय. 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकातील पहिल्या चेंडूची सांगता. नक्कीच थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल होता. ऑन स्टाईलला स्टेअर केला आणि पहिली धाव अगदी वेगात घेतल्यामुळे धाव झाली आहे. यावेळी अजून एक गती परिवर्तनाचा चेंडू होता पण चेंडूचा टप्पा ऑफस्टम्पच्या बाहेर. चेंडू थोडीशी उसळी सुद्धा घेतोय. अपरकट करण्यासाठी आदर्श असणारा चेंडू पण डीप थर्ड मॅनवर प्रोटेक्शन होतं. एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो जो थोडासा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आणि त्यामुळे अपरकट ऐवजी स्लाइस थोडासा ढिल्या हाताचा चेंडू आणि फटका सुद्धा. 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि या 49 धावामध्ये सलग 3 षटकारांची आतषबाजी निखिलची आणि त्यानंतर एक उत्तुंग षटकार देवराज मिटके यांचा. जी जोडी मैदानावर देवराज मिटके आणि सोबत अमित. यावेळी कट केला जातोय चेंडू. बॅकफुटवर येत आहेत, स्वतःसाठी जागा बनवतायत, रूम बनवतायत. एक ताकदवान फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावफलक वधारतोय 51 धावा. गोलंदाजी थोडीशी कमी वेगात केली जाते आणि ज्यावेळेला तुम्ही कमी वेगातील चेंडू करताना त्यावेळेला तुमचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. आणि इकडे पाहिलं आता थोडासा टप्पा मागे पडला, थोडेसे बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि कव्हर्सला 2 धावा घेतल्या. यावेळी बॅटर पूर्णपणे बीट होतोय. बॅटर पाठोपाठ विकेट किपर सुद्धा बीट होतोय. अतिशय दर्जेदार चेंडू. आजच्या इनिंगचा विचार केला तर हा खूप सुंदर चेंडू आजच्या इनिंगमधील म्हणावा लागेल सर.
नक्कीच. म्हणजे ज्या वेळेला पहिलं षटक देखील त्यांनी टाकलं होतं खूप चांगलं टाकलेलं आहे आणि या षटकात देखील जर पाहिलं तर पहिलं षटक 4 धावांचं होतं आणि हे षटक देखील आता त्यांची पिचिंग खूप चांगल्या पद्धतीने होते आणि फलंदाजांचा स्टान्स रीड करून गोलंदाजी आतापर्यंत करतायत. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, कव्हरच्या दिशेने एक जोरकस फटका, 2 धावा तर सहज मिळतील. खूप लांबवर फळी लावलेली ही सीमारेषा आणि त्यामुळे या मैदानावर चौकार मिळणं थोडंसं कठीण. तुलनेत षटकार थोडीशी जर ताकद आपण वापरली, प्रॉपर टायमिंग झालं, शॉट सिलेक्शन चांगलं असलं तर षटकार जास्त पाहता येतात. धावसंख्या 53 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहा जरी आता चांगली गोलंदाजी होत असेल, फलंदाज देखील ती एक गोष्ट करत आहेत. डबल्स कशा येतील, सिंगल डबल्स कशा येतील याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव अगदी सहज. दबाव ठेवला होता पण यावेळी क्षेत्ररक्षकाने एक चांगली गोष्ट केली. चेंडू आपल्यापर्यंत येण्याची वाट बघण्याआधी तो चेंडूपर्यंत पोहोचला. एकेरी धावेवर समाधान. सांगता होते षटक क्रमांक 5 आणि धावसंख्या होते 54. आणि चंदू सर, एका ऐतिहासिक शहरामध्ये आपण आहोत, ऐतिहासिक कोल्हापूर नगरीमध्ये आणि आजचा दिवस सुद्धा ऐतिहासिक. 4 फेब्रुवारी 1670 हाच तो दिवस ज्या दिवशी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपला देह ठेवला. गड आला पण सिंह गेला हे वाक्य त्या दिवसापासून प्रचलित झालं. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आपल्याला कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धेच्या निमित्तानं मानाचा मुजरा. 54 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांची सांगता. लगेच ओढ लागतील सर पुढच्या सामन्यासाठी. विके स्पोर्ट्स विनायकजी कारंडे आणि दुसऱ्या बाजूला असाद फायटर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असणार आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी ऑलरेडी आपल्याला टॉस बॉक्समध्ये त्वरित यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन पुढच्या, कारण आपल्याला 9 वाजता फायनल चालू करायची आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल. दोन्ही संघ आपण नोंद घ्यायची आहे. काही महत्त्वाचे नियम आहेत. जे किट आपल्याला दिलंय ते पूर्ण किट घालून आपल्याला मैदानावर यावं लागेल आणि आपल्या डगआउटमध्ये आपले खेळाडू, कोच आणि मालक सोडून अतिरिक्त व्यक्ती जर आपल्या डगआउटमध्ये दिसली तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी सुद्धा होऊ शकते. हा चेंडू अपस्टंपच्या बराच बाहेर होता. पंचांनी दंडित केलंय वाईटच्या रूपात, अवांतरच्या स्वरूपात. अजून एक धाव, एकेरी धावेनिशी धावफलक वधारतोय. 55 धावा, 55. प्रथम फलंदाजी करताना यावेळी आपल्याला दिसतोय दख्खन पन्हाळ्याचा संघ. यावेळी अजून एक चेंडू अपस्टंपच्या बाहेर. यावेळी मात्र निर्धारित रेषेवरून प्रवास करतोय विकेट किपरच्या दिशेने. निर्धाव चेंडू अजय पाटील यांच्याकडून पाहायला मिळतोय. अजय पाटील, वरंगे पाटील या गावचे हे खेळाडू, वरंगे पाडळी या गावचे हे खेळाडू. आणि चंदू सर, बरेच खेळाडू मैदानात स्पर्धेत पहिल्यांदा खेळत आहेत आणि त्याबरोबर त्यांच्या गावाचा उल्लेख केला की त्यांच्या गावातल्या त्यांच्या पाठराख्यांची छाती सुद्धा अजून थोडी भरून येते. अजून एक चेंडू, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. काहीच कळत नाहीये सेट बॅटरला. नक्कीच बॉलला हातभर वळण देत आहेत. ही मात्र या ठिकाणी गोलंदाज अजय पाटील यांची खासियत पाहायला मिळते. तिन्ही बॉल जर पाहिलं तर खेळपट्टीची मातीची आहे प्रॉपर, यामध्ये वळण मिळताना पाहायला मिळणार आहे. आणि तिन्ही बॉल जर पहा काय जबरदस्त वळण घेताना पाहायला मिळाले. दर्जा. डावखुऱ्या हाताची गोलंदाजी, ती सुद्धा पंचांच्या उजव्या हाताकडून. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, उजव्या हाताचा फलंदाज, नॅचरल आउटस्विंग. आणि या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा अतिशय खुबीने वापर करून घेताना दिसत आहेत ते गोलंदाज अजय पाटील. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. एक बाईटच्या स्वरूपातील ही धाव येताना पाहिला. म्हणजे स्ट्रगल, ज्यावेळेला 2-3 बॉल एखादा बॅटर जर डॉट जातो तर दबाव त्यांच्यावर क्रिएट होताना पाहायला मिळतो. तो क्रिएट झाला होता आणि केला होता अजय पाटील यांनी. अब तक 56, 3 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूंची सांगता. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. यावेळी एक आगळा वेगळा प्रकार पाहता आला. चंदू सर, आमच्या कोकणात प्रत्येक घराघरात गणपती पूजला जातो आणि गणपती जेव्हा येतो ना तेव्हा आधी वेध लागतात की यावर्षी गणपती कुठच्या पोजमध्ये ठेवायचा आहे. आणि आता बॅटरने जी पोज घेतली ती आमच्या गणपतीची आठवण करून देणारी. कोकणात वेगवेगळ्या पोजेसमधले गणपती पाहायला मिळत आहेत. यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमधील एक शापित फटका ज्याला म्हटलं जातं. या षटकासाठी कौतुक करावं लागेल अजय पाटील. एकदा टाळ्यांचा गजर करूया या गोलंदाजासाठी ज्यांनी खर्च केल्यात फक्त 2 धावा आणि समोर होते 2 सेट बॅटर देवराज मिटके आणि अमित कांबळे. आणि बाद 2 धावा ज्या खर्च केल्यात या दोन्ही धावा अवांतरच्या स्वरूपात होता. पुन्हा एकदा शार्प लेग स्पिन. पूर्ण षटक आपण पहा. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर चेंडू लेग स्पिन झाला होता. निर्धाव चेंडू राहिला. तिसरा चेंडू परत एकदा पहा. तो चेंडू मिडलवरून बाहेरच्या दिशेने वळतोय. पुन्हा चेंडू निर्धाव राहतोय.
पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेने. यावेळी शेवटपर्यंत शॉट ऑफरच करू शकले नाही बॅटर, पूर्णपणे ब्लॉक, निशब्द. आणि शेवटच्या चेंडूसाठी रिव्हर्स स्वीप. वाव. मी तर एकच म्हणेल, चेंडू जर पाहिलं तर यांनी गर 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 काने वळवले. अगदी अगदी सर, मला वाटतं तुम्हाला हे गर गर किमान 6 वेळा म्हणावं लागेल, कारण 6 वेळा चेंडू त्यांनी गर करून वळवले होते. अतिशय दर्जेदार. म्हणजे या इनिंगमध्ये सर पहिल्या चेंडूपासून आम्ही फलंदाजांचं कौतुक करतोय, पण या षटकात गोलंदाजाने संधी दिली आपल्याला त्यांचं गोलंदाजांचं कौतुक करण्याची. नक्कीच. हा सर खेळ आपल्याला वेड लावतो, त्याचं कारण आहे हा दोन्ही बाजूने जातो. फक्त फलंदाजाच्या बाजूने गेला असता तरी आवडला नसता आणि फक्त गोलंदाजाच्या बाजूने गेला असता तरी आवडला नसता. परंतु आज इकडे पाच दोघेही, म्हणजे ही बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाई आहेत. आता 8 टॉप टीम राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणारच आहे. 58 धावा, 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 56 अब तक 56. शेवटच्या षटकाची जबाबदारी ज्योतिबा. पुन्हा एकदा ज्योतिबाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर संदीप सांगळे. शेवटचे षटक, शेवटचे 6 चेंडू दख्खन पन्हाळा संघासाठी. 56 ही सांघिक धावसंख्या. खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्ह केला चेंडू. अमित येतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत एकेरी धावफलक 57. जो धावफलक चौथ्या षटकाच्या 5व्या षटकाच्या सांगतेनंतर 80 पार दिसत होता, तो धावफलक आता मात्र 70 सुद्धा गाठेल की नाही अशी थोडीशी शंका येते. 57 धावा, अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. दख्खन पन्हाळा संघाचे 2 सेट बॅटर आहेत. देवराज मिटके क्षमता दाखवतायत चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची. कप्तान सुद्धा आपल्या संघाचे. बॅट चिकट घेऊन चेंडू, शॉट ताडम्यांच्या दिशेने. अतिशय दर्जेदार झेल. या झेलचं कौतुक होईल, या झेलची चर्चा होईल. सूरज आडनाईक चेंडूच्या खाली. अतिशय दर्जेदार झेल. चौथ्या विकेटचं पतन. तर देवराज मिटके माघारी परतताना दिसत आहेत. वैयक्तिक 11 धावा. अतिशय सुंदर सुरुवात केली होती. रिप्ले मध्ये पहा या चेंडूची खासियत आणि खूबी. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू. पहिल्या स्लिपमध्ये डीपमध्ये असणारा खेळाडू शेवटच्या क्षणी झेप घेतोय, चित्त्याची चपळाई दाखवतोय आणि एक सुंदर झेल घेऊन प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला माघारी पाठवतोय. पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना अंदाज नव्हता कॅच होऊ शकेल का, नंतर अंदाज घेतलाय कॅच होऊ शकते आणि शेवटच्या क्षणी तो सूर मारलाय. काय जबरदस्त कॅच घेतलाय. फटका फसतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एका विकेटचं होतंय पतन. 57 या धावसंख्येवर 5वा गडी माघारी परततोय. शेवटच्या षटकात कमाल पाहायला मिळते. गोलंदाज संदीप सांगळे यांची. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला होता. शेवटच्या क्षणी हा चेंडू अंतरापेक्षा उंची जास्त गाठतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक साधा सोपा झेल टिपतोय. 5व्या विकेटचं होतंय पतन. धावसंख्या होते 57. आणि चंदू सर, कोल्हापूरच्या अनेक वैशिष्ट्यांप्रमाणेच कोल्हापूरची कडाडणारी हलगी, ही हलगी सुद्धा आपल्याला मैदानावर पाहायला आणि ऐकायला मिळते. नक्कीच. पहा, मी म्हणेल या ठिकाणी 6व्या षटकामध्ये जो दबाव निर्माण केला अजय पाटील यांनी, त्या दबावाचं पडसाद या शेवटच्या षटकावर पडलेले आहेत. इकडे ट्राय करतायत त्यांच्याविरुद्ध मोठमोठे फटके खेळण्याचे आणि काही विकेट देखील येताना पाहायला मिळालेले आहेत आणि ही रणनीती मात्र इकडे यशस्वी होताना पाहायला मिळते. परंतु 57 झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावा खर्च होताना दिसते संदीप सांगळे. आणि याचं कौतुक करावं लागेल अजय पाटील, ज्यांनी एक प्लॅटफॉर्म तयार केला होता. 6व्या षटकात दर्जेदार गोलंदाजी, फक्त 2 अवांतरच्या धावा आणि तो दबाव झुगारण्याच्या नादात ठराविक अंतराने बॅटर बाद होताना दिसत आहेत या शेवटच्या षटकात. शेवटचे 2 चेंडू इनिंगचे बाकी. धावसंख्या 57, 57. लॉंग ऑन आणि मिड ऑन 2 खेळाडूंच्या मधोमध या फटक्याचं एक्झिक्युशन होत आहे. क्षेत्ररक्षण होत आहे. विकेट किपरच्या दिशेने थ्रो सुद्धा येतोय.
2 धावा न रोखता आल्याने धावफलक 2 धावेने वधारतोय. 59 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि या 59 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंगची सांगता करणारा, समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी या पहिल्या सामन्यात एटी स्पोर्टने जिंकली नाणेफेक स्वीकारले क्षेत्ररक्षण. दख्खन पन्हाळा संघ करतोय प्रथम फलंदाजी. शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका. मिड ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होतोय पूर्ण आणि अजून एका विकेटचं होतंय पतन. धावसंख्या होते 59 गड्यांच्या मोबदल्यात. जो धावफलक चौथ्या षटकापर्यंत मजबूत दिसत होता 46.3 गड्यांच्या मोबदल्यात, तो धावफलक त्यानंतर मात्र कोलमडतोय. पुढच्या 3 षटकात जेमतेम 13 धावा पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्याला अतिशय जबाबदारपूर्ण गोलंदाजी कारणीभूत होते. खास करून अजय पाटील 6व्या षटकात फक्त 2 धावा, त्याही अवांतर. 7व्या षटकात संदीप सांगळे अतिशय दर्जेदार गोलंदाजी आणि या सगळ्यांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना एकूण धावसंख्या होते 59. सचिन चौगुले 2 षटकात फक्त 12 धावा खर्च, 3 सफलता. जयसिंग पाटील संघाचे कर्णधार 2 षटकात 18 धावांचा खर्च, 3 महत्त्वाच्या सफलता आपल्या खाती. ज्योतिबा पाटील एका षटकात 23 धावा, थोडीशी महागडी गोलंदाजी, पण त्यानंतर अजय पाटील आणि संदीप सांगळे. अजय एका षटकात 1 धाव, संदीप एका षटकात 3 धावा, 3 गडी गारत. आणि या सर्वांचा परिपाक म्हणून जो धावफलक पहिल्या इनिंगमध्ये 70-80 पार वाटत होता, तो धावफलक जेमतेम 59 या धावसंख्येवर येऊन स्थिरावतोय आणि विजयासाठी 42 चेंडूत 60 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे दख्खन पन्हाळा संघाकडून एटी स्पोर्ट्स संघाकडे. या पहिल्या इनिंगमधून मी बादल चौधरी आपली रजा घेतोय आणि हँडओव्हर करतोय पुन्हा एकदा चंदू शेटे सरांकडे. नक्कीच आम्ही आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेसाठीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार दिला 1 लाख रुपयाचा. विनायक कारंडे सर यांचा अध्यक्ष श्री सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर. द्वितीय क्रमांक 51,000 रुपये व चषक श्री प्रवीण पुजारी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून. उपांत्य फेरीतील पराभूत संघासाठी 15,000 रुपयाचं जे चषक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पारितोषिक सचिन विलास पाटील साहेब, संजयजी थोरवत साहेब, गणेश प्रिंटर कोल्हापूर. वैयक्तिक पारितोषिके प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 43 इंच LED TV इम्रान कादरी यांच्याकडून. बेस्ट बॅटर स्मार्ट वॉच संदीप पाटील साहेब यांच्याकडून. बेस्ट बॉलर स्पोर्ट शूज अभिजित मगदूम यांच्याकडून, पप्पू यांच्याकडून. बेस्ट फिल्डर स्मार्ट वॉच निरंजन पाटील यांच्याकडून असेल. उदयनमुख खेळाडू अँड्रॉइड मोबाईल गणेश शिंदे साहेब यांच्याकडून असेल. फायनल मॅन ऑफ द मॅच अँड्रॉइड मोबाईल राजदीप भोसले साहेब यांच्याकडून असणार आहे. मुलाचे सहकार्य इंद्रजितजी कारंडे सर, ॲडव्होकेट सागर शिंदे सर, रोहन पाटील सर पप्पू, मोहन सालपे, किशोरजी पाटील, यासर नदाफ, संभाजी हराळे साहेब, सचिनजी परांजपे साहेब. प्रत्येक सामन्यातील सामनावीर टी शर्ट व चषक श्री शैलेश पाटील साहेब दबैकरी, श्री संतोष गायकवाड साहेब यांच्याकडून असेल. उपांत्य फेरीतील प्रत्येक सामन्यातील सामनावीर क्रिकेट बॅट त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्स कोल्हापूर यांच्याकडून असणार आहे. विशेष सहकार्य ॲडव्होकेट निलेश नरुटे असतील, अनिरुद्ध पाटील साहेब विरू असतील, अजित पवार साहेब धामोडकर, सुभाषजी बुचडे, विजयजी उल्पे डेअरी, त्याचबरोबर प्राध्यापक महादेव नरके सर असतील, त्याजून ॲडव्होकेट अजित पाटील, श्रावण फाडतारे, डॉक्टर प्रवीण नेजदार, ॲडव्होकेट डॉक्टर अजय शिंदे, अमीर मुल्लानी, डॉक्टर मनोज गायकवाड, डॉक्टर स्वप्नील मगदूम, डॉक्टर अनिल एरलगे, त्याचबरोबर संतोषजी बेडेकर दुग्धालय, प्रसाद वहराळे, सुनीलजी रणदिवे, भास्करजी भोसले, शिवाजी आंबी, तानाजी लांडगे, मयूर पाटील, प्रवीण सोनावणे, श्रीकांत चव्हाण, श्री कॉलनी, अमित चौगुले, सचिन चौगुले, त्याचबरोबर निरंजन रणदिवे, मनीष आडनाईक, अक्षय खोत, सुनील पाटील, श्रीकांत चव्हाण मामा, राहुल माळी, सुरेश पारखे, राहुल पोवार, त्याचबरोबर कळेकर बंधू, अनिल यादव, राजदीप भोसले, विशाल कल्याणकर, अमित कारंडे, धनाजी कदम, पवनजी पाडळकर, संजय पोवार, जॉनी पाडळकर, इंद्रजित बारवे आणि संतोष बागडी बापू. तानाजी लांडगे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांचं तानाजी लांडगे साहेबांचं ही खेळपट्टीसाठीचं विशेष योगदान त्यांचं राहिलेलं आहे. बावडा क्रिकेट आणि क्रिकेटमधील सर्व मंडळी यांचे मनापासून आभारी आहोत. आणि जशी यानंतरची मॅच सुरू होईल आमंत्रित करण्यात येते या ठिकाणी मनोज बेल्लेकर सर आणि अमोलजी जमदाडे सर यांना.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्यशः सर्वदा. महाराष्ट्राचा खंड दैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांना सुरुवातीला मानाचा मुजरा करून तारणकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणावरती नतमस्तक होत बावडा क्रिकेट क्लब आयोजित असणाऱ्या आपल्या या कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये आजच्या या शेवटच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आणि पहिला सामना दख्खन पन्हाळा वर्सेस एटी स्पोर्ट्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. दख्खन पन्हाळा या संघाचे संघमालक जीवनशेठ शिंदे आणि कॅप्टन देवराज मिटके यांना आपण पाहतोय आणि कोच म्हणून राम करपे या ठिकाणी जबाबदारी पार पाडतायत. एटी स्पोर्ट्स या टीममध्ये जर आपण पाहिलं तर संघाचे संघमालक स्वतः अरुण तेली साहेब आहेत. संघाची संघनायकाची भूमिका जलसिंग पाटील आणि कोच म्हणून सिकंदर इनामदार यांना आपण पाहतोय. चला यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस करणं गरजेचं राहणार, त्यामुळे व्हीके स्पोर्ट्सचा कॅप्टन मनोज संपळा ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि असद फायटर्स या टीमचा कॅप्टन संतोष कासवतकर. आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी ताबडतोब चला, ही आपणास विनंती असणार आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी सर्वांचा सुरुवातीला प्रेमाचा नमस्कार करतो सर्वांना. आपल्या सर्वांचा लाडका निवेदक समालोचक जुंदरभूषण मनोज बेल्लेकर आणि त्याचबरोबर आमच्या समवेत कासाडे गावचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणारे गोड आवाज अमोल जमदाडे यांच्यातून सुद्धा आपल्याला प्रेमाचा नमस्कार आहे. इनिंग दुसऱ्या क्रमांकाची या ठिकाणी सुरू होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चित अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकासाठी गोलंदाज तानाजी आणि सूरज अडनाईक आणि जलसिंग पाटील ही जोडी अगदी आपण पाहतोय जी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. 7 ओव्हरचा सामना आहे. 60 धावसंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे या ठिकाणी समोर असताना आपल्याला जे पाहायला मिळाले. पाहायचं आहे ज्याप्रमाणे ही गोष्ट अगदी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. या अगोदर समालोचन करत असताना आदरणीय बादल चौधरी मालवणी भाषेवरती ज्यांचं खूप मोठं प्रभुत्व आहे त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की आज नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन आहे. त्यांनाही मानाचा मुजरा आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू तानाजीचा. फुल टॉस आणि फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय. एक आपल्या समवेत अगदी अमोल जमदाडे आणि निश्चितप्रमाणे जे जोडले जात आहेत त्यांचंही मनापासून ठिकाणी स्वागत. आणि मी मुकेश हॅपी ॲनिव्हर्सरी. आज 4 तारीख आम्ही विसरत नाही सर. 4 फेब्रुवारी आज. मनोज सर 13वी ॲनिव्हर्सरी आहे आणि 13ची बेरीज केली तरी देखील 4 होते. म्हणजे मुकेशसाठी 4 आकडा नक्की असणार आहे. कारण त्यांचे 2चे 4 झाले होते. जाऊया मैदानाच्या. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतो तानाजी साठी अतिशय सुरेख प्रकारचा मारा तानाजीचा निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय. नॉकआउट फेरीमध्ये निश्चितप्रमाणे सुपर 8 मध्ये ज्या टीम्सने प्लेअर चेंज केलेला आहे म्हणजे 2-2 मॅच ज्यांनी जिंकलेल्या आहेत त्यांना प्लेअर चेंज करणंच आहे. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. स्पर्धेचा नियम आहे 3ऱ्या मॅचमध्ये तुम्हाला टोटल प्लेयर हे खेळवावेच लागतील. हो 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 अट कॅच. हर्षदने घेतलेला जबरदस्त झेल. हर्षद पाटील सूर्यप्रकाशचा झेल घेतला पाहायला मिळालाय आणि इथं फलंदाज बाद. मोठी विकेट आली आहे. सूरज आडनाईक या सूरजला ग्रहण लागलं. अप्रतिम झेल आहे. मनोज सर ज्यावेळेला संघातला क्षेत्ररक्षक अशा पद्धतीचा कामगिरी करतो त्यावेळेला एक आत्मविश्वास हा गोलंदाजाचा वाढला जातो
आणि त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन होतं आणि एका खेळाडूच्या चांगल्या प्रदर्शनाने उरलेल्या 10 खेळाडूंचं प्रदर्शन चांगलं होतं. हा एफर्ट आहे, हा टीम एफर्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने 100% योगदान देणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाच्या लढतींमध्ये तुम्हाला हाफ चान्स हे कन्वर्ट करायचेच आहेत, तर आणि तरच तुमचा संघ हा निश्चितपणे विजयाकडे वाटचाल करणार आहे. नक्कीच अगदी आपण पाहतोय ज्या सूरज आडनाईकने एक डाय मारत देवराज मिटकेचा झेल घेतला होता, एक अप्रतिम झेल निश्चितप्रमाणे घेतला होता, त्याच सूरज आडनाईकचा झेल हर्षद पाटील या ठिकाणी घेतलाय आणि मला वाटतं तोडीच तोड उत्तर आहे. ईट का जवाब पत्तर से आणि खून का बदला खून आहे. शून्यावरती परतावं लागले इथे सूरज आडनाईकला. हर्षद पाटीलने सुद्धा एक चांगला झेल या ठिकाणी घेतलेला आहे. स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणूया किंवा स्पर्धेमध्ये चांगल्या झेलांची नोंद या ठिकाणी होताना पाहायला मिळते. परत एकदा बिगिटकांचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि हो प्रयत्न खूप सुरेख होते तिथे. अगदी आपण पाहतोय झेल तर होऊ शकला नाहीये, परंतु तिथे प्रयत्न अतिशय सुरेख पाहायला मिळाले. एक सिंगल आली, एक सिंगल येताना निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाले. जीवनदान निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय खूप दूरवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता. एक सिंगल आली आणि धावप्रकार धावसंख्या 2 धावा, एक बाद 2 धावा आहेत. स्ट्राईकला होते आपण पाहूया. स्ट्राईकला जलसिंग या दरम्यान अगदी आपण पाहिले हलक्या चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पंचाकडे अपील आणि अपील पूर्णपणे फेटाळून लावले गेले. क्षेत्ररक्षण अफलातून आहे, चांगली फिकी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला जुगनू एक जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी करताना पाहायला मिळालं आणि दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल आली. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर इथे षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावण्याकरती धावसंख्या जी आहे ती आहे तीन धावा दाखल करते अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी जे संपले गेलेलं आहे. एक फलंदाज बाद झालाय सूरज आडनाईक. प्लेइंग 11 या ठिकाणी पोहोचलेले आहे. विके स्पोर्ट्स असत फायटरची प्लेइंग 11 अजूनही आलेली नाही आहे. इनिंगमध्ये आपल्याला टॉस करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. पहिलं षटक अतिशय धावसंख्येला ब्रेक लावणारं पाहायला मिळालं, धावसंख्येला रोधक लावणारं तानाजीच्या माध्यमातून आणि पहिल्याच षटकामध्ये कमबॅक करून दिलंय. चांगला फटका आहे, जबरदस्त फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स पाहायला मिळाला. चेंडू फरार, चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत आहे आणि अखेरच्या क्षणी डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत चेंडूने जिंकली आहे. चेंडू फरार आलाय, संजीवनी चौकार. खूप चांगला फटका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलंय की अगदी थोडासा बॅकवर्डला सरकला, उजवेष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता आणि जो गॅप आहे अगदी आपण पाहतोय पॉवर प्ले अगदी 2 षटकांसाठी आहे ना, तिथे त्याचा फायदा झाला. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव आहे, एका चौकारानंतर आलेला डॉट चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करणार. आम्ही सातत्याने सांगतो क्रिकेटमध्ये एक डॉट चेंडू, एक धाव, एक विकेट, एक षटकार, एक चौकार, एक चांगला झेल प्रत्येक वेळी मॅचला टर्न करतो. प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. एकेरी धाव आली आहे, सिंगल आली आहे, धावसंख्या पुढे जाते आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे 8. 1 बाद 8 असा धावफलक. मार्केट यार्ड एंडकडनं गोलंदाजी मार्गवरती विनायक तयार, त्याच्या माध्यमातून एक खराब चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र डावखुरा बॅटर तयार आहे. डाव्या उजव्या हाताची जोडी जलसिंग पाटील आणि त्याच्या साथीला सागर. रिव्हर्सचा प्रयत्न, हलकासा अपील केलं गेलंय आणि यावेळेला गॅपमध्ये चेंडू आहे. बऱ्याचशा वेळानंतर क्षेत्ररक्षकाने एफर्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्पूर्वी चेंडू सीमारच्या पलीकडे आलाय. 4 धावांसाठी खराब क्षेत्ररक्षण आहे. लेग बाईचा सिग्नल पंच कळवत आहेत आणि एका अतिरिक्त धावेने अर्थात 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते आहे.
12 वरती. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही टीम्सना विनंती आहे. असद फायटर आणि विके स्पोर्ट. चला दोन्ही संघाचे संघनायक, आपण जर वेळ घेतला तर आपलं षटक कमी करण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्या. संतोष कासवतकर आणि मनोज संगपाळ. चला लगेच यायचं आहे. चांगला चेंडू आहे गोलंदाजच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव गणला गेला. धावसंख्या मात्र धाव फलकावरती थांबलेली तुम्ही पाहताय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आहे. इंद्रजित कारंडे सर आणि विनायक कारंडे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर विनायक कारंडे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 1 लाख रुपये व आकर्षक चषक, अर्थातच विनायक कारंडे सर अध्यक्ष सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर. म्हणजे मनोज सर शिक्षण क्षेत्रामध्ये या व्यक्तिमत्वांचं खूप मोठं योगदान आहे आणि शैक्षणिक संस्था आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि सामाजिक कार्य सातत्याने त्यांच्या हातातनं घडत असतं आणि या स्पर्धेवरती खास करणं त्यांचं लक्ष आहे, वर्ध असतं आहे. आणि त्यांच्या आपल्याला जे संपूर्ण किट पाहायला मिळत आहेत खेळाडूंच्या अंगावरती ते देखील विनायक कारंडे सर आणि इंद्रजित कारंडे सर यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. इंद्रजित कारंडे सरांचं आणि विनायक कारंडे सरांचं मनापासून कौतुक असणार आहे, कारण तुम्ही जो सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा या ठिकाणी उचललेला आहे त्या खरोखर कार्याला आमच्या समालोचन कक्षाकडे सलाम आहे, शालूट आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 2 षटकांचा खेळ संपला आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. नक्कीच आपण ज्या व्यक्तींबद्दल चर्चा करतोय कारंडे परिवार जो आहे विशेष करून अगदी आपण पाहतोय आपले या स्पर्धेसाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किट 16 संघांचा आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार आता फक्त 1 वर्ष नाही 2024 ते 2029 पर्यंत या परिवाराने एक वासा आपल्या हातामध्ये घेतला आहे. KPL भरलं गेलं तर इथून पुढचं सगळी जबाबदारी आमच्या 2 भावांच्या खांद्यांवरती आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद आहे. आपण पाहतोय 2 षटकं संपली. धापलका धावसंख्या जी ती 12 धावा आहेत धापलकावरती आणि समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहिले ते अजूनही 30 बनवायचे 48. ती चेंडूमध्ये निश्चित प्रमाणात अजूनही अगदी आपण पाहतोय 48 धावसंख्येचं लक्ष. गोलंदाजीवरती तयार या ठिकाणी अगदी आपण पाहतोय परत एकदा एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने दापलक पुढे जाऊन पोहोचलाय. दापलकर धावसंख्या 13 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तानाजी आला परत एकदा गोलंदाजी मार्गावरती. ज्या तानाजीने पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि एक फलंदाज सूरज आडनाईक यांनी बाद केला होता. तुम्हाला एक गोष्ट परत एकदा आवर्जून सांगेल 35 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला एका डाव संपवण्यासाठी. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला तुम्हाला पॉवर प्लेची षटकं चालू होतील. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. इथे बिग हिट केलाय तानाजीवरती आक्रमण केलंय. चेंडू पाठवला मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि हा कणकणीत षटकार आहे. मिड विकेटला आलेला हा परफेक्ट बॅट होते चेंडू षटकाची रन. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू होता. लेग स्टिकवरचा चेंडू पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला गोलंदाजाचा आणि अशा पद्धतीचे चेंडू हा फलंदाज सागर अजिबात सोडणार नाही आहे. कारण ज्यावेळेला स्टिकच्या बाहेर तुम्ही गोलंदाजी करता, यष्ट्यांच्या बाहेर गोलंदाजी करता त्यावेळेला फलंदाजचा बॅट स्विंग असतो तो वेगात पाहायला मिळतो, कारण त्याला आउट होण्याचा धोका खूप कमी असतो. अर्थात बोल्ड आउट होण्याचा धोका खूप कमी किंवा एलबीडब्ल्यू आउट होण्याचा धोका देखील कमी पाहायला मिळतो. त्यामुळे ताकदवर फटके पाहायला मिळतात. अकोट्यापेचा चेंडू यावेळेला हुक केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे आलाय हा षटकार. जबरदस्त फटका आहे. ताकद, एलिव्हेशन, लंबाई सगळं काही पाहायला मिळालंय आणि 6 धावांनी धावसंख्या उडी घेते 25 धावांवरती. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 60चं लक्ष आहे आणि त्यामधील 25 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात.
पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर धापालकावरती धावसंख्या अवघ्या 12 होत्या आणि पुढच्या 3 चेंडूवरती 13 आल्यात. हे क्रिकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. एक महत्त्वाचा सामना निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय, कारण जो जिंकेल तो बक्षीस फेरीमध्ये आणि जो संघ या ठिकाणी पराभूत होईल त्याला या स्पर्धेला बाय बाय करावा लागेल. त्यामुळे इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि सातत्याने अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये तानाजीवरती जे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केले गेलेले आहे, लेफ्ट हँड बॅट्समन सागर महाडिकच्या बॅटमधून 2 षटकार लागोपाठचे आलेत. गोलंदाज स्पर्धेचा तानाजी तयार, लागोपाठचा तिसरा येणार का? आणि या दरम्यान मिड विकेटला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे झेल झालाय. राजेंद्रने घेतलेला झेल, विकेट नंबर 2 निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळते. सागर महाडिक तोही या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. 60 धावसंख्येचा पाठलाग, सातत्याने अगदी आपण सिंगल डबलवरती भर आहे. षटकार निश्चितप्रमाणे आलेत आणि त्याच पद्धतीने अगदी आपण पाहिले की तानाजीने 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी आपण पाहूया. परत एकदा आपण पाहतोय तिथे मिनिस्टिकवरती चेंडू टाकला होता आणि एक चांगला उंचीचा चेंडू निश्चितप्रमाणे या दरम्यान अगदी आपण पाहिला आहे जो खेळला, पण राजेंद्र होता तिथे. 2 षटकार आणि त्या पाठोपाठ अगदी आपण पाहिलं की राजेंद्रला त्यावेळेस दोन्ही षटकाची संधी नव्हती, पण या 3ही चेंडू थोड्याशा वेगवेगळ्या टप्प्यावरती आहे आणि तिसरा चेंडू ज्यावेळेस आला ना बॅटवरती, तिथं राजेंद्रच्या हातामध्ये चेंडू येताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू हा मिडस्टिकवरती होता, दुसरा चेंडू ज्याच्यावर षटकार आला, दुसरा चेंडू अगदी आपण पाहिला जो उजवेष्टीच्या थोडासा बाहेर होता, ऑफस्टिकवरती होता, तोही षटकार आला. पण तिसरा चेंडू उजवेष्टीच्या बराचसा बाहेर टाकला आणि त्यामुळेच कदाचित ताकद थोडीशी कमी पडली, मिस टाइम फटका पाहायला मिळाला आणि तिथं विकेट आली 2ऱ्या क्रमांकाची. थोडीशी घाई पाहायला मिळाली आहे, कारण धावा आल्या होत्या, अतिरिक्त जोखीम पत्करण्याची आवश्यकता नव्हती आणि संघ सुस्थितीमध्ये होता. मात्र त्यावेळेला देखील थोडीशी घाई झाली आणि मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये फलंदाज मात्र बाद झाला. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू निश्चितप्रमाणे जो खेळला गेला त्याचं कारण असं आहे की आता इथं थोडंसं दबाव आलेलं आहे. हे दबाव आला आहे कारण विकेट येताना पाहायला मिळाली, विकेट नंतर म्हणजे जोपर्यंत षटकार येतो तोपर्यंत अगदी आपण पाहिलं चांगल्या स्थितीत संघ जाताना पाहायला मिळाला, पण विकेट आली आणि पुढचा चेंडू सन्मानपूर्वक खेळावा लागलाय. या दरम्यान अप्परकट, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, अप्परकट खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षण लाजबाब. राजेंद्र खूप दूरवरचा प्रवास अगदी करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तिथे 2 धावा संघासाठी वाचवल्या जातील, 2 धावा मिळतील आणि या 2 धावसंख्येने षटकाची सुद्धा समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 27 धावा धापलकर ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता समीकरण बाकी राहिले, उर्वरित 24 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 33 धावा. 24 चेंडू 33, 24 चेंडू आणि 33 धावांची विजयासाठी या मॅचमध्ये गरज आहे. एटी स्पोर्ट क्रिकेट संघाला, जो अरुण तेली यांच्या मालकीचा संघ आहे. जलसिंग पाटीलच्या नेतृत्वाखाली हा संघ कामगिरी करत असताना आपण पाहतोय. त्यांचे कोच आहेत सिकंदर जमादार. दख्खन पन्हाळा हा जर आपण पाहिलं सर संघ तर जीवन शिंदे यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्या संघाचा संघनायक देवराज मेटके, ज्याच्या माध्यमातून सर आपल्याला नुकतंच आज सकाळच्या सत्रामध्ये चांगलं दर्शन झालं. त्यांचे देखील मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करणार आहोत. समीकरण जर तुम्ही पाहिलात तर 24 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. मॅच अजूनही आहे. सेमीफायनलमध्ये कोणता संघ प्रवेश करणार आहे, कोणता संघ या स्पर्धेला टाटा गुडबाय करणार आहे, याच्यामध्ये अवघ्या 24 चेंडूंचं अंतर आहे. 33 धावा बनवायच्या आहेत. ही लढत आहे. मार्केट यार्ड एंडकडून गोलंदाज तयार होईल. पंकज पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. जलसिंग पाटील फलंदाज. यावेळेला खराब चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला गेला. पंचांचे दोन यात समांतर आहेत. चेंडू अवांतराला आहे. एक दंडात्मक धाव प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली गेली आहे आणि धावसंख्या मात्र पुढे जाते आहे 28 वरती. 24 चेंडू आणि 32 हे समीकरण आहे. जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग जुळले, बॅटच्या मधोमध घेतला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळलाय. हा गगनचुंबी गगनभेदी षटकार आलाय जलसिंग पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त धमाका जलसिंग पाटीलने केला. चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर आता मात्र वेगाने कापलं गेलंय. संघाचा संघनायक आहे आणि आपल्या संघाला सुस्थितीकडे घेऊन जायचं आहे. ऑफ साइड ऑफ टर्म चेंडूला पिच केलाय. डीप कॉर्पनला डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. दूरवरती चेंडू
रोखला जातोय, मात्र थोडासा फंबल झाला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये जलसिंग पाटीलने केलंय. धावसंख्या पुढे जाते आहे 36 वरती. अजून सामना तसा संपलेला नाही आहे. तुम्ही पहा म्हणजे जलसिंगची फलंदाजी आपण पाहतोय 9 चेंडूमध्ये 16 धावा आहे. त्याच्या अगोदर आपण पाहिलं इथे सागर माडिकने 2 षटकार खेळले. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, तुमचं क्षेत्ररक्षण तुम्हाला वाचू शकतं, अचूक टप्प्याचे बॉल तुम्हाला वाचू शकतात, पण अशा प्रकारचे ओव्हरपिच चेंडू तुम्हाला विजयापासून खूप दूरवरती नेणार आहे. जलसिंगच्या बॅटमध्ये परत एकदा चेंडू आला, मिड विकेटला पाठवला आहे आणि हा खणखणी षटकार आहे. जलसिंगच्या बॅटमधून इथे षटकार येताना पाहायला मला एक चूक किती अडचणीत आणते अमोल सर. जिथं सिंगल होती, स्ट्राईक रोटेट झाली असती, कदाचित अगदी जहीर आला असता स्ट्राईकला, पण सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालं आणि तिथे पुढच्या चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे, राम बंधूंची असणारी ही राम लक्ष्मणाची बंधूंची जोडी निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. मी कालच सांगितलं की एक नाणं बनवायचं असेल तर नाण्याला जशा छापाणी काट्याचं ह्या बाजू असतात, तसं KPL मधलं एक खणखणीत नाणं आहे आणि एका बाजूला विनायक कारंडे सर आहेत आणि एका बाजूला इंद्रजित कारंडे सरांना आपण पाहतोय. इथे चौकार आलाय, 4 रन चौकार आहे. धावफलक 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 46 धावा धावफलकावरती निश्चित प्रमाणात पाहतोय. सलीम भाई काय झाले कालपासून? 14ची अजून गरज आहे. 46 धावांची टोटल आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक संपन्न होणार आहे. आणि त्यासाठी आपण जर पाहतोय तर विनायक कारंडे सर ज्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो इंद्रजित सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 46 वरती धावफलक अगदी आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 20 चेंडूमध्ये 14 धावा अजून या दरम्यान पडवायच्या आहेत. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज मार्कावरती फुलटा चेंडू परफेक्ट गार्ड करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तरी येते, सिंगल चेंडू पण निश्चितप्रमाणे धावफलक पुढे पोहोचेल. 47 वरती धावफलक. 19 चेंडू याचे बाकी राहिलेत आणि 19 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 13 धावसंख्येचं लक्ष निश्चितप्रमाणे जे पूर्ण करायचं बाकी राहिलेलं आहे. पंकज पाटील गोलंदाज आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ऑन स्क्रीन आपल्याला जे चेहरे पाहायला मिळत आहेत ते चेहरे आहेत कारंडे परिवाराचे. या दरम्यान अगदी आपण पाहिले उंची खूप निश्चित प्रमाणात पाहायला मिळते. तिथे विकेट येणार का? आणि विकेट आली, विकेट आली आहे. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय. इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. उंची खूप मिळाली चेंडूला आणि तिथे जेल अमित कांबळेने या ठिकाणी जो घेतलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. समीकरण आता बदलले गेले. शेवटचे 18 चेंडू आणि 13 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या बाकी राहिलेले आहेत. बादल सर, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक संपन्न होणार आहे आणि त्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जात आहोत. जाऊयात, बादल चौधरी सर जोडले जात आहेत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. धन्यवाद अमोल सर, धन्यवाद मनोज सर. स्वागत आहे विनायक कारंडे सर, इंद्रजित कारंडे सर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक. त्याचबरोबर जर्सी आपण प्रायोजित केल्या आहेत आणि आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते. संघमालक VK स्पोर्ट्स संघ, विनायक कारंडे यांच्या मालकीचा संघ आणि कॅप्टन मनोज सकपाळ आपलं मनपूर्वक स्वागत. असद फायटर इरफान शेख यांच्या मालकीचा संघ, कर्णधार संतोष कासवतकर आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या दरम्यान होते आजच्या दिवसाची नाणेफेक. मी विनंती करतो सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनायकजी कारंडे साहेब यांच्या समवेत त्यांचे बंधुराज इंद्रजित कारंडे सर. सर आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करावी. छापा हा कॉल येतोय, काटा पडतोय आणि मनोज आपण नाणेफेक जिंकताय. नाणेफेक जिंकून मी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. संतोष सरांसारखा एक मोठा मातब्बर खेळाडू आपल्यासमोर आहे, काय असेल स्ट्रॅटेजी? नक्कीच संतोष एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या 2 ओव्हर आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्या 2 ओव्हरसाठी आम्ही त्यासाठी 9-10 रन्स त्या 2 ओव्हरला आणि बाकीच्या बॉलरांच्यावरती आम्ही अटॅक करण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं किती धावसंख्येच्या खालची धावसंख्या आपल्याला चेसेबल असेल? 7 ओव्हरचे मॅचेस आहेत, चांगला बॉल आहे, चांगली खेळपट्टी आहे, तर एक 60-65 रनाच्यापर्यंत त्यांना आम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. 60-70 धावांच्या खाली ठेवण्याचा इरादा असेल. दुसऱ्या बाजूने संतोष सर,
येस, संतोष सरांची बॅट आणि बॉल बोलेल. आपण त्यांचा खेळ पाहूया, त्यानंतर मुलाखत घेऊया. सर, आपले मनपूर्वक स्वागत. अनेक विद्यार्थी घडवण्यासाठी आपण कार्यरत आहात. कसं पाहताय आपण या स्पर्धेकडे? गेली 17 वर्ष 18 वर्ष मी जीवन कल्याण माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये अध्यापक म्हणून काम करत आहे. आता जर बघितलं तर सर्वात प्रथम कोल्हापूर प्रीमियर लीग या सर्व कमिटीच्या सदस्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कारण या स्पर्धा भरवणं एवढं सोपं नाही. याचं कारण कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. खरं सांगायचं तर आम्ही आतापर्यंत विनायक कारंडे स्पोर्ट्स हा संघ मुंबई पुणे बाहेरचे प्लेयर घेऊन खेळलो. पण आता आम्ही ज्यावेळी बघितलं या कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून, मग ते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघितलं असेल किंवा लाईव्हमध्ये बघितलं असेल, तर खरोखरच आमच्या या कोल्हापूर जिल्ह्याचे खेळाडू एक नंबर खेळतात. कारण ह्या जर ग्राउंडवरती ते षटकार किंवा बाउंड्री मारत असतील तर निश्चितपणे जगातल्या कुठल्याही मैदानामध्ये या आमचे प्लेयर झळकतील. ही 100% मला खात्री आहे. आणि इथून पुढं आम्ही ते विचार पण करीन की आपल्याच कोल्हापूर जिल्ह्याचे खेळाडू, आता अनेक ज्ञात अज्ञात असे खेळाडू बरेचसे आता आम्ही बघितले की संतोष खोत वगैरे गारगोडीचा प्लेयर वगैरे आम्ही 500 पॉईंटला घेतला त्याला. पण त्याची बॅटिंग इतकी जबरदस्त आहे की खरोखरच म्हणजे आमचीच नाही तर 16 संघातले जे खेळाडू आहेत, आता हे 450-500 खेळाडूच्या मधून हे निवडलेले आमचे हे जे 16 संघाचे प्लेयर आहेत, खरोखर त्यांचे एक नंबर अशी त्यांची बॅटिंग बॉलिंग जबरदस्त झालेली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचं आम्ही विनायक कारंडे मी स्पोर्ट्सच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद कारंडे सर. अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट. आपण ज्ञानदान करून 3-4 पिढ्या घडवल्या. आम्ही कोकणातून माणसं आलो आणि कोकणातल्या ज्या 3 पिढ्या आहेत ना सर, ते कोणाकोणाला बघून मोठ्या झाल्या क्रिकेटच्या मैदानावर. तर माझ्या मागची पिढी बघून मोठी झाली अविनाश रायकर, किरण खतकर यांना. माझ्या आधीची एक पिढी मोठी झाली नंदू उल्पे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बघता बघता. आणि आजची तरुण पिढी मनोज सकपाळ आणि त्या खेळाडूंना त्यांचा खेळ बघून ती पिढी मोठी होते. आणि या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या कोल्हापूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं मिळतं आहे. इंद्रजित कारंडे सर. आणखीन सांगायचं झालं तर मी अगदी लहान असल्यापासून याच्या वयाचे असल्यापासून मॅच बघतोय. यामध्ये मग आमचा सुवर्ण गावस्करचा किंवा डोगरा स्पोर्ट्सचा खेळाडू जॉनी पडळकर, किरण खतकर यांच्यामध्ये जे कॉम्पिटिशन लागायचं ते सुद्धा आम्ही या डोळ्यानं बघितलेलं आहे. षटकाराचं कॉम्पिटिशन असायचं. या दोघांच्या 10 ओव्हर 12 ओव्हरच्या मॅचेस असायच्या. तर खरोखर एक नंबरच्या म्हणजे मॅचेस व्हायच्या. लहानपणापासून असं वाटत होतं की आपण पण खेळावं. एकदा खेळलेला एकदा चान्स मिळालेला आहे मला खेळायला. आता बघू, आज देतो म्हटल्यात कमिटी आमची स्पॉन्सर लोकांना खेळायला देतो म्हटल्यात. बघू आज बॅटिंग तरी निदान मिळेल अशी अपेक्षा आहे. पण लहानपणापासून या ग्राउंडवरती आहे म्हणून आम्हाला क्रिकेटचं प्रेम जे आहे आमच्याकडं, ते क्रिकेटचं प्रेम याच ग्राउंडवरती झालेलं आहे. त्यामुळं आमच्या माध्यमातून बरेचसेच खेळाडू असतील किंवा संघ निवडला असेल तर ह्या खरोखरच एक नंबर असं ही स्पर्धा कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व खेळाडू यात खेळत आहेत, यात काही शंकाच नाहीत. 100% हे महाराष्ट्राच्या कुठल्याही ग्राउंडवरती हे झळकतील आणि महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये हे झळकतील, यात काही शंकाच नाही. धन्यवाद सर. आपल्याला आज खेळायला मिळेल की नाही हे मला पण माहिती नाही, पण याच मैदानावर नक्कीच मास्टर्स क्रिकेटची एक स्पर्धा होईल आणि त्या स्पर्धेत तुमचं खेळ पाहण्यासाठी आम्ही सर्वजण नक्की येऊ. आपण इंद्रजित कारंडे सरांचं सुद्धा मनोगत ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी एक सूचना करतोय. VK स्पोर्ट्स संघ आपण नाणेफेक जिंकलात, क्षेत्ररक्षण स्वीकारलात, आपण मैदानाचा